राज्यातला शेतकरी संकटात असताना कृषी मंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न असल्याची टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते। हदगाव तालुक्यातील उंचाडा येथे संभाजीराजे यांनी भेट देऊन शेतीची पाहणी केली। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत जमिनी खरडून निघाल्या आहेत, घरांची देखील मोठी पडझड झाली आहे। मात्र कृषी मंत्री बीडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न असल्याची खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली। कोणत्याही शेतकऱ्यांनी चुकीचं पाऊल उचलू नये, शासनाची मदत पोहोचली नाही तर मी स्वतः मदत करेल असा दिलासा संभाजीराजे यांनी शेतकऱ्यांना दिलाय। एक हदगावला आज माझा दौरा आहे। सगळी प्राथमिक स्वतः जाऊन काय परिस्थिती निर्माण झालेली आहे हे पाहणी करण्यासाठी मी आलोय। अत्यंत दुःखी आहे मी, इतक्या वाईट पद्धतीने ज्या पद्धतीने पूर इथं आलेलं आहे आणि इथल्या लोकांचं नुकसान झालं। सरकारने तर पंचनामे करावेच लागतील, त्याबद्दल काही दुमत नाहीये। तुम्ही पैसे तर द्यावे लागतील, त्याबद्दल दुमत नाहीये। पण इन्शुरन्स जो काढलेला आहे ते तुम्ही केव्हा पैसे देणार? मगाशी मी इथं आपलं उंचाडाला होतो आणि तिथं चव्हाण हा शेतकरी म्हटला की मला जर राजे 4 दिवसात जर पैसे आले नाहीत तर मी आत्महत्या करणार। आता हा प्राथमिक स्वरूपात सगळ्यांच्या वतीने धाडस करून त्यांनी मला बोलून दाखवलं। तर मी त्याला धीर दिला की बाबा सरकारने नाही पैसे दिले तर मी तुला पैसे देईल, स्वराज्याच्या माध्यमातून पैसे लगेच माधवराव देवसकर पोच करतील म्हटलं। पण हे होऊ नये ह्याच्यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो? नदी खोलीकरण असेल किंबहुना अनेक वेगळे त्याचे मार्ग असतील। पण मी शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला फार मनापासून वेदना झाल्या। आणि कृषी मंत्री तिकडे यायचे सोडून, आमदार खासदार सोडून ते आलेलेच नाहीत। आणि कृषी मंत्री इकडे यायचं सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत। हे काय बरोबर आहे? काही शोभते काय महाराष्ट्राला? शोभते काय कृषी मंत्र्यांना? जरा या इकडे बघा परिस्थिती काय तिथं। आता मी कुठल्या गावात, मारले गावात आहे, ते इतक्या गरीब 15 घरं उद्ध्वस्त झाली, घरच नाही राहिली नाहीत। आता हे ना 10,000 रुपये तुम्ही मदत करायची आणि परत पुढच्या वर्षी पूर येणार आणि परत 10,000 रुपये द्यायचे, काय होणार आहे? 10,000 रडत होते आता ते सगळे। म्हणजे आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहिलो आणि 10,000 रुपयांनी काय होणार आहे आमचं? आम्हाला घरकुल मिळणार आहे का? ह्याच्यावर माझी सगळी विनंती राहणार आहे इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, प्रशासनाला, इथल्या लोकप्रतिनिधींना, तुम्ही याच्यावर लक्ष घाला। मी माधवराव देवसकरांना सुद्धा सांगितलं, स्वराज्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जोरात आवाज उठवा। शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे। शेतकरी आहे म्हणून आपण जगू शकतो आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी आपण थांबवू शकतो। पण शेतकऱ्यांचं डोळ्यातलं अश्रू हे पाहून मला तर मी एकदम म्हणजे काय, माझे शब्द नाहीत।